कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. आता हे काय आहे? तू ऐकलं नाहीस मी काय सांगत आहे? अँड व्हॉट द हेल इज दिस? विजयाची स्टोरी आणि माझ्या किडनॅपिंग मध्ये कोणते ना कोणते कनेक्शन जरूर आहे आणि म्हणून मला ते ऐकायचंय की ती काय स्टोरी आहे. अँड आय अश्योर यू, ही गोष्ट मी कोणाला नाही सांगणार, तुझ्या अभय भाईजानला पण नाही. चांगली गोष्ट आहे, तर मग ऐका. विजया दीदी अभय भाईजानचे प्रेम होती. आणि त्या स्वतःही खूप चांगल्या होत्या. भाईजान सारख्या चांगल्या मनाच्या, हसमुख आणि बहादूर, मोठ्यांचा आदर आणि लहानांवर प्रेम आणि बरोबरींच्यांवर आत्मीयता, हे सर्व गुण तर खुदाने त्यांना भेट म्हणून दिले होते. त्या जेवढ्या स्वतः सुंदर होत्या तितक्याच विश्वासू, वतनपरस्त. आणि मारियाजी, हीच वतनपरस्ती त्यांच्या बदनसिबीचे कारण ठरली. जेव्हा जेव्हा एका काफीर इंग्रज ऑफिसरने त्यांच्या इज्जतीवर हात टाकला आणि यामध्येच त्यांची मौत झाली. काय मी त्या इंग्रज ऑफिसरचे नाव जाणू शकते? मी काय विचारत आहे हबीब? नका विचारू मारियाजी. त्याचे नाव ऐकून जिथे तुम्हाला त्रास होईल तिथे तुमच्या अपेक्षांवर आघातही होईल. तोवरी मला त्याचं नाव ऐकायचं आहे. कोण आहे तो ऑफिसर? आता तुम्ही इतका जोर देत आहात तर ऐका. तो ऑफिसर होता, तो ऑफिसर आहे पोलीस सुप्रिटेंडंट ऑफ बनारस, म्हणजेच तुमचे डॅड. No. I can't believe this. खोटं बोलत आहेस तू. म्हणूनच मारियाजी, म्हणून आम्ही सांगत होतो की तुम्ही आम्हाला नका विचारू. कारण आम्हाला माहिती होतं की हे ऐकून एका मुलीच्या नात्याने तुम्हाला वेदना होतील. नाहीतर आमच्या गोष्टींना तुम्ही खोटं म्हणाल. आणि म्हणूनच आम्ही. मला पूर्ण प्रकार सांग हबीब.
बरोबर काय झालं होतं? मारियाजी, ही कहाणी त्या दिवशी सुरू झाली होती जेव्हा तुमच्या डॅडनी पहिल्यांदा विजया दीदींना चौक ठाण्यासमोर बघितलं. बस त्या दिवशी भाईजानने शपथ घेतली की ते त्या लोकांना रक्ताचे अश्रू काढायला लावतील ज्यांनी विजया दीदी बरोबर हे सगळं केलं. जॅक्सनला तर त्यांनी आधीच मारलंय, पण बहुतेक सुपरिटेंडंट करता त्यांनी याही पेक्षा मोठी शिक्षा ठरवली आहे. आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला उचलून इथे आणलं असणार. आणि त्यांना ही जाणीव करून द्यायची असेल की स्वतःच्या इब्रतीवर जेव्हा धाड पडते तेव्हा काय वेदना होतात. काही करा तरी फायरिंग करतात आणि काही केलं नाही तरी फायरिंग करतात. जेव्हा आम्ही तिला शोधत होतो ते सांगत होते सक्तीने शोध घ्या, जोर जबरदस्ती करा. आणि जेव्हा जोर जबरदस्ती करतो तर म्हणतात प्रेमाने आपुलकीने शोधा. प्रेम, आपलेपण. ऑफिसर, आम्ही स्वतः सरप्राईज आहोत की सुपरिटेंडंटचं नेचर इतक्या लवकर कसं काय बदललं. त्याच्या या स्वभावातल्या बदलाने आम्ही स्वतः हैराण आहोत. पण आम्ही हैराण नाही आहोत, आम्हाला सगळं समजतंय. आता हे समजतं आहे की या उंचावलीचा चक्कर काय आहे. एक मिनिट ऑफिसर, तुम्हाला काय म्हणायचंय?
ऊन सावली जरा खुलासा करून सांग. म्हणजे हा काही प्रेम प्रसंगाचा चक्कर आहे. प्रेम प्रकरण. पण ऑफिसर, कोणाचं कोणाशी? मारिया मॅम आणि अभय सिंग या दोघांमध्ये. ऑफिसर, जस्ट माइंड युअर टंग. तुम्हाला माहितीये तुम्ही काय बरळत आहात? मारिया आणि अभयचं लव? यू मीन टू से मारिया अँड अभय सिंग? येस. नो 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 ऑफिसर, तुमची खूप मोठी गफलत होतीये, खूप मोठी मिस्टेक झालीये. कुठे मारिया आणि कुठे तो दोन खवडींचा अभय सिंग? दोघं एक्झॅक्टली अपोजिट आहेत. एक ईस्ट आहे तर दुसरा वेस्ट आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ऑफिसर, मारियाला इथे येऊन खूप थोडा टाइम झालाय आणि या सगळ्यामध्ये त्या दोघांचा लव. नो 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 नो, नॉट पॉसिबल. आम्ही नाही मानू शकत. मिस्टर जॉन, प्रेम प्रसंगांमध्ये काहीही होऊ शकतं. अगदी नवं पण होऊ शकतं आणि पुराणं पण असू शकतं. ऑफिसर, म्हणजे मारिया मॅमने कलकत्त्यात एज्युकेशन केलं आणि अभय सिंग पण कलकत्त्यात राहत होता. त्याचं तिथे शिक्षण झालेलं आहे. आणि मारिया मॅमचे बनारस मध्ये येण्याचा अर्थ हे पण असू शकतं ना मिस्टर जॉन? जेव्हा सुपरिटेंडेंट साहेबांनी सांगितलं की सिक्युरिटी घेऊन जा, तर मग एकटी कशाला गेली? हे एकटं जाण्याचा अर्थ काय आहे? त्याने आम्हाला परेशान का केलं? का? त्या आमच्या हाती लागत नाहीयेत. तिला आमच्या हाती यायचंच नाही तर काय? तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे, पण या गोष्टीला मानणं इतकं सोपं नाहीये. आम्ही या मुश्किलीला सोपं करून राहणार. आम्ही मारिया मॅमची सच्चाई जाणूनच राहू. बंधू आणि भगिनींनो, रणभेरीच्या मोहिमेचा उद्देश निसंदेह तुम्हा लोकांना देशाच्या स्वतंत्रतेकरता जागृत करणे हा आहे. पण अशा स्वातंत्र्याचं काय करायचं ज्याचा तुम्ही काही लाभच घेऊ शकत नाहीये? मला खूप निराशेने हे सांगावं लागतंय की तुम्ही लोक गुलाम इंग्रजांमुळे नाही आहात. हो, नाही आहात त्यांच्यामुळे गुलाम. आम्ही गुलाम आहोत पुरातनवादी विचारांमुळे. जर आम्हाला आमची परिस्थिती सुधारायची असेल, देशाची स्थिती सुधारायची असेल, तर सर्वात प्रथम आम्हाला आपल्या पुरातन विचारांना सुधारावं लागेल, विचारांना बदलावं लागेल. पण गोपी भैया, आम्ही शेतकरी आहोत. आमचं काम विचार करणं नाही, परिश्रम करणं आहे. माझ्या मित्रा, मी हेच तर सांगतोय ना. जर तुम्ही श्रम स्तुत्य विचारांनी कराल तर तुम्हा लोकांचा विकास अनेक पटीने होईल. आणि जर तुम्हा लोकांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. देशाचा विकास करायची अवकाश कुठे आहे? आम्ही तर छोटी माणसं आहोत. हेच तर तुम्हा लोकांचे विचार छोटे आहेत. तुम्ही का स्वतःला लहान समजत आहात? तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही देशाचे मुख्य कणा आहात. अरे, तुम्ही लोक अन्नदाता आहात. तुम्ही जर धान्य नाही उगवणार तर आम्हाला अन्न कसं मिळेल? आणि जर अन्नच नाही मिळणार तर आम्ही जगणार तरी कसे? आपलं महत्व समजा बंधू भगिनींनो, आपलं महत्व समजून घ्या. तुला लक्षात आहे सुभाष, कालच तू शेत नांगरताना खूप दुखी स्वरात बोलत होतास की गोपीबाई, ही माती आमची माता आहे, पण ही पोट आमचं नाही तर त्या इंग्रजांचं भरते. होय गोपी भैया, तुम्ही खरं तेच बोलताय, पण सरकारी नियम असे आहेत की आम्ही काहीच नाही करू शकत. तर मित्रांनो, बदलून टाका ना अशा सरकारला आणि विश्वास ठेवा. तुम्ही लोक हे करू शकता. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. होय गोपी भाऊ, तुम्ही लहान मुलांसारखी स्वप्न का म्हणून दाखवता? अरे, मी तुम्हाला स्वप्न नाही दाखवतोय, उलट तुम्हाला झोपेतून जागा करतोय. आपल्या महत्वाला ओळखा. तुम्ही लोक केवळ अन्नदाताच नाही आहात, जेव्हा की तुम्ही अर्थव्यवस्थेचे पाईक आहात. ते कसं काय? ते असं की आमचा देश कृषी प्रधान देश आहे
आणि बरीच वर्ष तो राहणार आहे, कारण आपली जास्त जनसंख्या गावांमध्ये राहते. आणि तुम्हाला हे माहितीये की हे जे इंग्रज तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे तुमच्याकडून जे कर घेत असतात ना, त्याचा 2/3 हिस्सा गावातून येतो, म्हणजे की तुमच्या सारख्या शेतकऱ्यांकडून, तुमच्या खिशातून. मित्रांनो, तू जाऊ शकते शबनम. ठीक आहे सर. आता हीच मुलगी आम्हाला मारियापर्यंत पोहोचवणार आहे. हीच मुलगी. रणभेरी वळवागालीचा. कशाला तुम्ही आपल्या घामाचा पैसा अशा सरकारला देत आहात जे तुमच्या धान्याने स्वतःचं पोट भरते आणि तुमच्या मुलांना उपाशी ठेवते? तुम्ही लोक परिश्रम करता, रक्ताचं पाणी करता आणि तुमची पोरं उपाशी राहतील, अशिक्षित राहतील. हा कुठला न्याय आहे मित्रांनो? अरे तुम्ही म्हणता की धरती तुमची माता आहे. तुमची इच्छा काय आहे? तुमच्या परिश्रमाचे फळ तुमच्या धरतीपुत्रांना मिळेल की त्या विदेशी धरतीवरच्या लाट साहेबाला? तुम्हाला काय म्हणायचंय गोपी भैया? आम्ही सगळ्यांनी सरकार विरुद्ध बंड करायचं, उठाव करायचा? याचा परिणाम माहितीये काय होईल? गोपी भैया, आम्ही शेतकरी आहोत. आमचं काम आहे शेतात परिश्रम करणं, बंदूक गोळ्या चालवणं नाही. बंधूंनो, कोणी सांगितलं तुम्हाला की गोळ्यांनीच क्रांती होते? अरे क्रांती करता गोळ्या बियांची जरूरत नसते. अरे तुम्हा लोकांना क्रांती करायची आहे तर तुमच्या मनात विश्वास असायला हवा. तुम्ही अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्याचा संकल्प करायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला म्हणायचंय तरी काय? आम्ही काय करायला हवं? मला हे म्हणायचंय की सगळ्यात प्रथम तुम्ही मनात हा निश्चय करा की काही पण हो मित्रांनो, आम्ही अन्याय सहन नाही करणार. बरं मग? त्यानंतर जेव्हा पण इंग्रज सरकार तुमच्याकडे सारा मागायला येईल, तुम्ही त्यांना साफ साफ सांगायचं की जोपर्यंत आमच्या गरजा पूर्ण केल्या जात नाहीत, आम्ही कोणीही सारा देणार नाही, कोणताच टॅक्स नाही देणार. हे कधीच नाही ऐकणार. मला माहितीये, पण जर तुम्हा लोकांचा संकल्प दृढ राहिला, तुम्ही तुमचा इरादा नाही सोडला, तर आवाज वरपर्यंत जाईल. मी स्वतः रणभेरीच्या माध्यमातून तुमचा आवाज वरपर्यंत पोहोचवेन. आणि एकदा आवाज वरपर्यंत पोहोचेल ना, तर या इंग्रज सरकारला झुकावं लागेल. आणि जर हे लोक नाही झुकले तर या लोकांना आमचा देश नेहमी करता सोडून जावं लागेल. समजतंय गोपी भैया, पण काय शेवटी? गोपी भाऊ, इंग्रज आम्हा सगळ्यांना पकडून जेलमध्ये टाकतील किंवा गोळ्या घालतील. सुभाष, मला एक सांग आणि तुम्ही पण सांगा, इंग्रज जास्त आहेत की शेतकरी? तुम्हाला याचं उत्तर चांगलंच माहितीये, शेतकरी. तुम्हालाही माहितीये सुभाष, एका खूप मोठ्या झाडाला खूप साऱ्या मुंग्या लाखोने घेरतात ना, तर ते त्या झाडाला आपलं सुकं लाकूड करून टाकतात. तर आपल्या शक्तीला ओळखा. आम्हा लोकांची संख्या इतकी जास्त आहे, इतकी अधिक आहे की हे मूठभर इंग्रज आमच्या समोर काही नाही करू शकणार. आणि मित्रांनो, मी हे पण तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या गोष्टी ऐकून जोशमध्ये येण्याने काही होणार नाही. तुम्हाला या गोष्टींना अंमलात आणावं लागेल. तुम्हा लोकांना दृढ विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत या इंग्रज सरकारच्या अन्यायाच्या विरोधात लढायचंय, आवाज उठवायचाय, यांचा विरोध करायचाय. तेव्हाच हे लोक आमच्या देशातून नेहमी करता पळ काढतील. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही लोक याच प्रकारे आपल्या निष्ठेवर दृढ राहिलात तर तो दिवस दूर नाही. आम्हाला सफलता नक्की मिळेल आणि आम्ही सर्व आझाद होऊ. दोस्तांनो, गोपी भाऊ, आम्ही याकरता तयार आहोत. काय बंधूंनो? पण गोपी भैया, तुम्हाला पण आमच्या बरोबर असायला पाहिजे. तुम्ही नसाल तर आम्ही काही करू शकणार नाही. काय बंधूंनो? होय. हे बघा बंधू आणि भगिनींनो, एक गोपी असल्याने किंवा नसल्याने काही फरक पडत नाही. माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा, काही फरक नाही पडत. जोपर्यंत तुम्ही लोक आपल्या धाडस बांधत नाही ना, काही पण हो मित्रांनो, वादळ येवो, तुफान येवो, आपल्या आतल्या ताकदीला कशाही प्रकारे तुटू द्यायचं नाहीये. मग कोणातही एवढी ताकद नाही की ते लोक तुमच्या केसाला पण धक्का लावे. गोपी भैया, आम्ही तुम्हाला जाऊ नाही देणार. काय रे मित्रांनो? नाही जाऊ देणार. अरे तुम्हा लोकांचा एवढाच हट्ट आहे तर हा गोपी सिंग पण तुम्हाला वचन देतो की हा गोपी सिंग आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हा लोकांचा साथ देत राहील.
आणि तुमच्या प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात मी तुमच्या बरोबर उभा राहीन. तुम्हा लोकात हिम्मत आणि जोश भरत राहीन. या देशाला आझाद करूनच दम घेऊ. गोपी भैयाचा विजय असो. गोपी भैयाचा विजय असो. ऐका माझा जय जयकार नका करू. तुम्ही भारत मातेचा जय बोला. बोला माझ्या बरोबर. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक अजून सांगू इच्छितोय. फक्त अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच गोष्ट नाहीये. त्याकरता आपल्या स्वतःला योग्य बनवणं पण आवश्यक आहे. आणि योग्य तुम्ही तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही स्वतःला शिक्षित कराल, आपल्या परिवाराला शिक्षित कराल. एवढंच काय, तर आपल्या स्त्रियांना शिक्षित कराल. कारण आता ती वेळ आलेली आहे की स्त्रियांना पण तेवढाच अधिकार मिळायला हवा. त्यांना पण तेवढेच शिक्षण मिळायला हवे जेवढे पुरुषांना मिळते. पण यासाठी वेळ कुठे आहे? आमच्या घरातल्या बायका तर घर सांभाळतात. मित्रांनो, वेळ काढावा लागेल. वेळ तुम्हाला पण काढावा लागेल आणि तुमच्या स्त्रियांना पण वेळ द्यावा लागेल. उद्यापासून तुम्हा लोकांना वायदा करायचा आहे, मी स्वतः एक तास शिकवणार आहे. त्याचबरोबर नवनवे तंत्रज्ञान पण शिकवणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची शेती चांगल्या प्रकारे करू शकाल मित्रांनो, आणि जास्त उपज काढू शकाल. आणि या सगळ्यामुळे तुमचा जास्त विकास होईल. जर तुमचा विकास झाला तर खेड्याचा विकास होईल, आणि संपूर्ण गावाचा विकास झाला तर हळूहळू संपूर्ण देशाचा विकास होईल. आणि आम्ही सर्व खूप लवकर स्वतंत्र भारतात श्वास घेऊ मित्रांनो. वंदे मातरम. वंदे मातरम. जी साहेब. शबनमला घेऊन ये. जी. तू जा. जी साहब. बस शबनम, बस. बस प्लीज. आम्हाला माफ करशील ना? माफ कर आम्हाला. तुला तर माहिती आहे शबनम, जेव्हा एक बापाची मुलगी किडनॅप होते तेव्हा त्याच्या काळजावर काय परिणाम होतो. असाच हाल होतो त्या बापाचा, जसा यावेळी आमचा आहे. आणि तुला तर हे पण माहिती आहे की आम्ही मारियाला किती प्रेम करतो. आमचं जे काही पण आहे सगळं मारियाचं आहे. मारिया आमच्या आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा आहे.
आमची लाईफ आहे ती. आणि तुला हे पण माहिती आहे की ह्याच गोष्टी करता आम्ही तिला किती प्रोटेक्ट करत होतो. तुला माहिती आहे शबनम की आम्ही इथे का बसलो आहोत? फक्त आणि फक्त मारिया करता. आम्ही जे पण काही करतोय ते फक्त मारिया करता करतो आहेत. आणि म्हणूनच आम्ही तिला किती प्रोटेक्ट करत होतो. तिचं इतकंच पण दुःख आम्हाला बर्दाश्त नाही होत होतं. आणि आज नाही सांगू शकत आम्ही तुला किती दुःखात आहोत आम्ही. कोणत्या परिस्थितीतून जात असेल ती. आम्ही पोलीस सुप्रिटेंडेंट आहोत. कधी कुठल्या पोलीस सुप्रिटेंडेंटला या हॉलमध्ये पाहिलंय? नाही बघितलं अशी. तुला तर इथल्या हालात बद्दल माहिती पण आहे. क्रांतिकारी लोक आमचा बदला घेण्याकरता, आम्हाला टॉर्चर करण्याकरता आमच्या बेटी बरोबर काही पण करू शकतात. आणि ही चिंता आम्हाला आतून खात आहे. दुःख तरी आम्हाला ह्या गोष्टीचं आहे की आम्ही एका बेटीच्या चिंतेत आमच्या दुसऱ्या बेटीला म्हणजे तुला संकटात टाकलं. आम्ही आम्हाला स्वतःला कधीही माफ नाही करणार. होऊ शकलं तर आम्हाला माफ कर शबनम. तू जाऊ शकते शबनम. ठीक आहे सर. आता हीच मुलगी आम्हाला मारियापर्यंत पोहोचवणार आहे. हीच मुलगी. आम्हाला माफ कर शबनम. नाही सर, तुम्हाला माफी मागायची काहीच जरूरत नाहीये. मी तुमची मनस्थिती समजू शकते. वाईट तर मलाही वाटलं की मारिया मॅमच्या हरवण्याचा इल्जाम माझ्यावर लावला गेला. मी हे समजू शकते की तुम्ही तुमची ड्युटी करत होतात. तुम्हाला माफी मागायची काहीच आवश्यकता नाहीये. माझी तुमच्याकडे काहीच शिकायत नाहीये. थँक्यू. थँक्यू सो मच. आय लव्ह यू बेटा. थँक्यू. तू जाऊ शकते शबनम बेटा. पण सर, मारिया मॅम. तू तिची चिंता नको करूस. आम्ही तिला कसंही शोधून आमच्याकडे घेऊन येऊ. जरूर शोधून काढू तिला. ती जर जमिनीच्या आत जरी असली तरी तिथून सुद्धा तिला आणू. तुला तिची काळजी करण्याची गरज नाहीये. तिचा फादर अजून जिवंत आहे. जाऊ शकतेस तू. ठीक आहे सर. आता हीच मुलगी आम्हाला मारियापर्यंत पोहोचवेल. हीच मुलगी. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला हे माहिती आहे की खतांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. तर आज मी तुम्हाला एका नव्या खताविषयी शिकवणार आहे. याचा उपयोग जर तुम्ही शेतांमध्ये कराल तर तुमची उपज फक्त चांगलीच नाही होणार, तर ती लवकर पण होईल.
आणि हे खत बनवणं खूपच सोपं आहे. खूप सहज आणि सोपं. तुम्ही याला घरीही बनवू शकता. आणि मी स्वतः तुम्हाला याची पद्धत सांगणार आहे. तर तुम्ही हे नीट लक्ष देऊन ऐका खत बनवण्याची पद्धत. तर बंधू आणि भगिनीनो, तुम्हा लोकांना हे समजलं की नाही? खूप छान वाटलं. तर या खताचा उपयोग आपल्या शेतात जरूर करायचा, या गोष्टीचं आश्वासन तुम्ही मला द्यायचंय. करणार ना? खूप छान. तुला माहितीये बद्रीनाथ, तू का आजारी पडलास? कारण तू हे दूषित पाणी पितोस. कारण हे असं दूषित पाणी पित राहिलास तर बिमार तर पडणारच ना. चला, आता आपल्या गोपी भैयाला शब्द दे की आजपासून तू हे कधीही असं दूषित पाणी पिणार नाहीस. वचन दे. आपली काळजी घे. मी संध्याकाळी परत येईन. सगळी औषधं घेत जा. आणि हे कांबळ नीट पांघरून घे, नाहीतर थंडी वाजते. काळजी घे आणि शांत झोप. इतके उदास नका हो सज्जन सिंगजी. जर मुलाने बापाला जखम दिल्या आहे तर तोच त्यावर मलम लावेल. आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला जाणीव होईल की जखम नव्हतीच मुळी. माहित नाही विश्वनाथजी की तो दिवस येईल की नाही येणार. त्याच्या आधीच कुठे. सज्जन सिंगजी, तुमच्यासारख्या अशा बहादूर माणसाच्या तोंडून हे असे निराशेचे स्वर ऐकून मोठं आश्चर्य होत आहे. तुम्हाला झालंय काय? तुम्ही आपली क्षमता विसरला? काही नाही विसरलो विश्वनाथजी, सगळं आठवतंय. सज्जन सिंगच्या या हातांनी आजपर्यंत माहित नाही किती दगाबाजांना यमसदनी पाठवलंय. आणि काय? एक वेळ होती की दुश्मनच्या प्रत्येक चालीचा जवाब एका बुद्धिबळाच्या खेळाडूप्रमाणे माझ्याकडे होता. पांढऱ्या सोंगट्यांना त्यांच्या घरात घुसून घुसून मारलं. कधी आमच्या काळ्या घोड्यांनी किंवा वजिरांनी मारला. मला माहिती आहे सज्जन सिंगजी, मग ही निराशा कशाला? पण मित्रा, त्या चालीचं काय करायचं जी आमच्या आपल्या घरात खेळली जात आहे. आणि चाल खेळणारा कोणी गैर नाही, आमचाच वजीर आहे. पहिल्यांदा असं होतंय की ह्या खेळामध्ये आम्ही हरतो आहोत. यावेळी सगळ्या सोंगट्या काळ्या आहेत, एक पण पांढरी नव्हे. सज्जन सिंगजी, ज्याला तुम्ही हार समजत आहात तो एक अदृश्य पडदा आहे, जो एक राजा आणि वजिराच्या मध्ये आला आहे. आणि ज्या दिवशी हा पडदा दूर होईल तर तुम्हाला हे समजेल की तुमचा वजीर तुमच्याशी नाही तर पांढऱ्या सोंगट्यांशी लढत होता. आणि जिंकण्याची खबर तर नंतर येईल. त्यांनी आत्ता पांढऱ्या सोंगटीला खबरदार केलंय.
कालपासून या शहरात एकाही हिंदुस्थानीवर अत्याचाराची खबर नाही. आणि तुम्ही काय समजता, हे कोणत्या कारणाशिवाय झालं असेल? नाही, हा त्या चेतावणीचा परिणाम आहे जी तुमच्या वजिराने दिली आहे. आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की तुमचा वजीर कोणत्याही घरात बसू द्या, पण तो आपली चाल खेळणं नाही विसरणार. त्याची नजर दोन्हीकडे आहे, पांढऱ्या आणि काळ्या दोन्ही सोंगट्यांवर. आणि पाहाल तुम्ही, जीत काळ्या सोंगटीचीच होईल. महादेव, सर, आम्ही हे काय ऐकत आहोत की तुम्ही शबनमला सोडलं? तुम्ही त्या शबनमला सोडलं जी मारिया मॅमच्या किडनॅप प्रकरणात दोषी होते. बसा. बोललं जातं की वाघाची शिकार करण्यासाठी बकरीचा उपयोग केला जातो. म्हणजे एक गोष्ट सांग, कैदी जेलमधनं सुटल्यानंतर कुठे जातो? आपल्या घरी. एक्झॅक्टली. इथून सुटल्यानंतर शबनम सुद्धा तिथेच जाणार, ज्याच्यासाठी ती काम करते. आणि मारिया पण आम्हाला तिथेच सापडणार. जशी मारिया बेटी आमच्या कब्जात येईल, तुम्ही लोक शबनमला आणि तिच्या साथीदारांना शूट करून टाका. What a fantastic idea, sir. दुष्ट इंग्रजांना नेहमी करता आपल्या देशातून पिटाळायचं आहे, तर आम्हाला त्यांच्या समस्त चुकीच्या नीतींचा विरोध करावा लागेल आणि एकजूट होऊन त्यांचा मुकाबला करावा लागेल. वंदे वंदे. अरे, ही टोपली कुठे गेली? आज मी काय आणलं तर नव्हतं?
आता हे काय आहे? तू ऐकलं नाही मी काय बोलले? And what the hell is this? इतकं आम्ही नक्की जाणतो की कारण काही पण असो, भाईजानची नियत आणि नजर बिलकुल पाक आणि स्वच्छ आहे. खुदा कसम, भाईजान तुमच्यावर कधी नापाक नजर नाही टाकणार. या गोष्टीचा तुम्ही भरोसा ठेवा. बंधू आणि भगिनींनो, रणभेरीच्या या अंकात साफ साफ लिहिलेलं आहे की जर आम्हाला या दुष्ट इंग्रजांना आपल्या देशातून नेहमी नेहमी करता पिटाळायचं आहे तर आम्हाला त्यांच्या सगळ्या चुकीच्या नीतींचा विरोध करावा लागेल आणि एकजूट होऊन त्यांचा मुकाबला करावा लागेल. तर बोला, तुम्ही सगळे लोक तयार आहात? वंदे वंदे महात्मा गांधी की, भगत सिंग की, नेताजी सुभाष चंद्र बोस की. अत्याचार अत्याचार, भारत माता की, भारत माता की. RSS संघटन डॉक्टर हेडगेवारजींनी देशाच्या जनतेच्या उत्थानाकरता काढले आहे. आज जरी ते आमच्यात नसले तरी आम्हाला त्यांच्या आदर्शांना विसरायचे नाहीये. आम्हाला आमची कार्य चालूच ठेवायची आहेत, मग कितीही अडचणी किंवा संकटाचा सामना करावा लागेल. गुरुजी आदेश द्या, आम्हाला करायचं काय? क्रांतिकारी जे या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढा देत आहेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, कारण आमचे उद्दिष्ट पण तेच आहे. आणि आमचं उद्दिष्ट या व्यतिरिक्त अजून एक स्वप्न आहे. हे पहा, आज नाही तर खूप लवकर आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि हे सत्य आहे आणि याला कोणतीही ताकद बदलू शकत नाही. होय, आम्ही पण त्याचीच वाट बघत आहोत गुरुजी. हे पहा रामजी भाई, स्वातंत्र्य नेताजींच्या नीतीमुळे मिळो किंवा गांधीजींच्या अहिंसा नीतीमुळे मिळो किंवा तुमच्या आमच्या प्रयासाने, यात काही फरक नाही. आमचा उद्देश देशाचे स्वातंत्र्य, आणि मग ते कसेही मिळो. आम्हाला प्रशंसा मिळवण्याकरता काही हाणामारी नाही करायची. आमचा हा उद्देश असायला हवा की स्वतंत्रता मिळवल्यावर एक स्वस्थ आणि विकसित समाज घडवायचा आहे. बिलकुल. त्याकरता तुम्हा सर्वांना
जीव ओतून कार्य करायचे आहे, जे मी आता समजावलं आहे. आणि जोपर्यंत छोट्यातल्या छोट्या खेड्यात, प्रत्येक गावागावात आम्ही शिक्षणाचे एक एक केंद्र उघडत नाही, आमचे अभियान अपुरे आहे. गोपी सिंग, तुमच्या या अभियानात तुमच्या बरोबर आहे गुरुजी, कारण तुमचा आणि रणभेरीचा उद्देश एकच आहे. सवड मिळाली तुला कार्यातून? गुरुजी, जसं मला कळलं की तुम्ही बनारसला जाणार आहात, बस वेळ काढून आलो तुमच्या भेटीला. हो, पराडकरजी आणि दुर्गाप्रसादांची अनेक पत्र आली होती आणि मी त्यांचा आग्रह अव्हेरू शकत नाही. गुरुजी, तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर मलाही तुम्हाला एक आग्रह करायचा आहे, आणि अपेक्षा करतो की तुम्ही माझी विनंती स्वीकार कराल. तू इथे येऊन जे कार्य केले आहेस त्यावर मी खूप प्रसन्न आहे. तू एक काय 100 आग्रह कर, मी आनंदाने स्वीकार करेन. गुरुजी, मला फक्त हेच सांगायचंय की जेव्हा तुम्ही पराडकर गुरुजींना भेटाल तर त्यांना सांगा की ज्या आदेशाचं पालन करण्याकरता त्यांनी मला इथे पाठवलं होतं त्याचं पालन मी पूर्ण तन मन धन लावून करतोय. भोले बाबा आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला सफलता पण मिळते. ठीक आहे, सांगेन मी. गुरुजी, तुम्हाला अडचण होणार नसेल तर माझं एक पत्र पण त्यांच्यापर्यंत पोहोचवाल तर खूप उपकार होतील. अवश्य, पण त्याकरता उपकाराची भाषा कशाला? कारण त्यांनी तुला इथे पाठवून पराडकरजींनी जी माझी सहायता केली आहे, खरं तर मी त्यांचा आभारी आहे. ठीक आहे गुरुजी, तर मी एक काम करतो की जेवढं इथे मी कार्य केलंय त्यांचं एक एक विवरण मी लिहून काढलेलं आहे. तुम्ही कृपा करून पराडकर गुरुजींना ती पोहोचती करा. अवश्य. धन्यवाद गुरुजी. बरं गुरुजी, मला आज्ञा द्या. मी तुमच्यासमोर हात जोडते. बस एकदा माझी मारिया मॅमशी भेट करून द्या. फक्त एकदा. ठीक आहे, चला, पण आपला वायदा लक्षात ठेवा. हो.